हे गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर तुम्ही आता वेगवेगळ्या एक्झामचे प्रिपरेशन करत आहे. मॅक्झिमम माझ्या याच्यात जे पण सबस्क्रायबर आहे, तर जे पण सबस्क्रायबर आहे आपले, ते आपल्या चॅनलचे म्हणजे तुम्ही सर्वजण. त्यामध्ये येईल असिस्टंट इंजिनियर, त्यानंतर जे ज्युनियर इंजिनियर आणि टेक्निशियन असे, आणि बाकी मला माहित नाही, पण तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे MSCB किंवा मग PSUs वगैरेचं प्रिपरेशन करणारे असाल, महाराष्ट्रातली असाल. ठीक आहे. तर आता कसं प्रिपरेशन करत असले तुम्ही, की म्हणजे कसं राहते की सपोज तुमच्या बॅकअप नाही आहे, किंवा मग तुमच्या फॅमिलीमधलं कोणी आहे नाही गव्हर्नमेंट जॉबमध्ये, किंवा अशा प्रिपरेशनमध्ये आजूबाजूला कोणी नसेल, तर तुम्हाला सेल्फ डाऊट येणं किंवा मग ह्या गोष्टी येतच राहतात. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. एक स्टोरी मी शेअर करणार आहे माझी स्वतःची, जेणेकरून तुम्हाला मग त्याच्यातून आपण काही ना काही काढून घेऊ, की गोष्टी जर तुम्ही केल्या आणि तुम्ही जर एखादं एम ठरवलं आणि त्याच्यासाठी जे जे गरजेचे प्रयत्न आहे तेवढे जर तुम्ही केले, तर बऱ्यापैकी तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये म्हणा किंवा जे पण तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये यश तुम्हाला मिळणारच आहे. तर हे सर्व एक्सप्लेन करायसाठी आपल्याकडे एक स्टोरी आहे. तर म्हणजे स्वतःचीच आहे माझी. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती, तेव्हा काय झालं की माझे फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरमध्ये आउट ऑफ 10 9.5च्या जवळपास, म्हणजे 9.5 आणि 9.52, फर्स्ट सेममध्ये 9.5 आणि सेकंड सेमिस्टरमध्ये 9.52 असे पॉइंटर आलेला होता. त्याची पण वेगळी स्टोरी आहे, पण ठीक आहे, माझे पॉइंटर येऊन गेला. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरमध्ये आय थिंक मी दुसऱ्या नंबरवर होतो कॉलेजमधून आणि युनिव्हर्सिटीमधून, कारण की आमची जी ब्रांच आहे ते एकच होती. म्हणजे पूर्ण युनिव्हर्सिटी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वाली जी ब्रांच राहते ते एकच होती. तर मग ते कॉलेज टॉपर म्हणजेच युनिव्हर्सिटी टॉपर होता, असा केस होता. म्हणजे पण आम्ही इलेक्ट्रिकलचं शिकत जाऊ, सिलेबस इलेक्ट्रिकलचाच होता पूर्ण युनिव्हर्सिटीचा जो इलेक्ट्रिकलचा आहे, पण त्याला नाव इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स होतं, त्याच्यामुळे कॉलेज टॉपर इक्वल टू युनिव्हर्सिटी टॉपर होता. ठीक आहे, मी सेकंड टॉपर आलो आणि सेकंड सेमिस्टरमध्ये मी सेकंड टॉपर येणार होतो मे बी. मग माझं एक पेपरमध्ये ते जे मार्क्स राहते, तर एका मार्क्सनी जर कमी आलं, सपोज 60चे मार्क्स आहे तर ए मध्ये जाते, ते काहीतरी आहे तो क्रायटेरिया. 80च्या वरती असेल तर पॉइंटर वाढते, म्हणजे 10 मार्क्सचा असं काहीतरी आहे तो. ठीक आहे, मला ते म्हणजे पॉइंटर येऊन गेला. फर्स्ट सेमिस्टरमध्ये सेकंड टॉपर होतो, सेकंड सेमिस्टरमध्ये मी रिचेकिंगला टाकलं होतं, मग माझे पॉइंटर वाढला होता. ते वेगळीच गोष्ट आहे. ठीक आहे, माझा पॉइंटर आला. ठीक आहे, मग फर्स्ट सेमिस्टर झाला. मग सगळ्याला जे डिपार्टमेंट वाईज अलोकेटेड झाले, म्हणजे जे पण डिपार्टमेंट आहे त्या पहिले सगळे मिक्स बसते ना फर्स्ट इयरमध्ये, सगळ्याचा सिलेबस सेमच राहतो, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सगळे बसलेले होते. ENTC जे पण आहे सगळ्या ब्रांचेस मिक्सच राहतात. मग ते बायफर्केट झाले. मी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये गेलो. आता मी गेलो आणि सगळ्यात बाहेर जेव्हा एंट्री करतो आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये, त्याच्या काही दिवस तर चालूच होतं, पण एंट्रीच्या ठिकाणी एक असा पोस्टर लागलेला होता. त्यामध्ये सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर असे मुलांचे फोटो लागलेले होते आणि त्याच्या खाली पॉइंटर दिलेले होते त्यांचे. आणि सगळ्याचे जे पॉइंटर होते त्या फोटोमध्ये ते म्हणजे लास्ट इयर पासून किंवा आमच्या बॅचचे जे सिनियर होते त्यांचे फोटो, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर, त्याच्या खाली त्यांचे पॉइंटर लागलेले होते. आणि सगळ्याचे पॉइंटर 9च्या खाली होते. 8च्या वर तर 9च्या खाली किंवा 8च्या जवळपास असे होते, फक्त 9च्या खाली होते, एवढी कन्फर्म गोष्ट आहे. ठीक आहे, मग मी आणि माझा मित्र होतोच तिथं, बसलेलो होतो. म्हणजे बसलेलो नाही, उभंच होतो. पण असंच आता इकडे तिकडे तिथं नोटीस बोर्ड होते, इकडे ते फोटो होते. आता पाहता पाहता असं नजर चालली गेली. मग पाहत होतो, हा याचा पॉइंटर एवढा, याचा पॉइंटर एवढा, असं तसं. आपला 9.5 होता आधीच. तर माझा मित्र म्हणते मला की फर्स्ट इयरमध्ये तर कोणी पॉइंटर आणू शकते म्हणते. जर मग त्याच्यानंतर फर्स्ट इयर नंतर जेव्हा सेकंड इयर वगैरे लागते म्हणते, तेव्हा पॉइंटर सगळ्याचा कमी होते म्हणते. मग आता आपल्याला माहितच नाही कमी होणार का काय होणार, आपण तर सेकंड इयरमध्येच आहे ना. तर मी म्हटलं याच्यावरून तर दिसून तर तेच आलं, म्हटलं कन्क्लुजन तर हेच आहे, म्हटलं काय 9च्या वर तर येत नाही बा आता सेकंड इयर किंवा थर्ड इयर किंवा फायनल इयरमध्ये, कारण की आहेच नाही ना पुढं. मग त्यानं तसं म्हटलं आणि तो चालला गेला. म्हणजे होता सोबतच, म्हणजे म्हणजे होता सोबतच, पण इकडे तिकडे म्हणजे चालला गेला तो, असं म्हणून चालला गेला. आणि मग पण मी विचार करत राहिलो, म्हटलं यानं म्हटलं तसंही दिसूनही नाही आला, म्हटलं खरंच असं होऊ शकते का बा. मग मी आलो आणि जे पण आहे नॉर्मली मी जो आहे अभ्यास वगैरे चालूच होता. म्हणजे मी रेग्युलर क्लासेस वगैरे करायचो आणि ज्या नोट्स वगैरे आहेत त्या पण माझ्या कम्प्लीटच राहायच्या. आणि मी म्हणजे मी नॉर्मली अभ्यास नाही करू, फक्त नोट्स वगैरे बनवून ठेवत जाऊ, क्लासेस वगैरे अटेंड करत जाऊ. आणि मग शेवटी PL म्हणून राहते, प्री एक्झाम लिव्ह वगैरे जे पण होतं तेव्हा 15-20 दिवस त्याच्यातच अभ्यास करायचा. पण जेव्हा त्यानं म्हटलं की बा सेकंड इयरच्या नंतर काही पॉइंटर येतच नाही, म्हटलं असं तर काही होऊ नाही शकत, म्हटलं हा पॉइंटर मीच आणून दाखवतो म्हटलं याला. म्हणजे मी तेव्हा काही म्हटलंच नाही, कारण की मी आणलाच नाही तर मी कोणत्या तोंडाने म्हणू त्याला. मग मी म्हटलं की चला, मनातल्या मनात ठाम निर्धार करून घेतला का 9च्या वरच पॉइंटर आणायचा, म्हणजे आणायचा जास्त याच्यापैकी जे पण तिथं नावं लागलेले होते, म्हणजे 9च्या वरच आणायचा, तेच त्यानं म्हटलं होतं. मग काय आपला अभ्यास वगैरे PL मध्येच केला, जास्त नाही पण चांगला केला. आता तुम्हाला वाचावं लागणारच आहे, ते दिमागात टाकावं लागणार, मग ते पुस्तक या एक्झाम हॉलमध्ये उतरवावं लागणार. ते काही आता तुम्ही त्याला रट्टा म्हणा का काही म्हणा, पण मी केलं.
आणि त्या वर्षी म्हणजे त्यावाल्या सेमिस्टरमध्ये मेजरमेंट, नेटवर्क थेरी वगैरे वगैरे वेगवेगळे अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स वगैरे होतं, आय थिंक सो. आणि मग मी आपला फुल लिहिण्यात आपली तोडच नाही आहे काही. मग मी लिहिली पूर्ण पेपर, म्हणजे एवढे पेपर लिहिला होता मी. म्हणजे त्यावेळेला तो मी किस्सा पण तुम्हाला सांगितला होता. त्या वर्षीपासून युनिव्हर्सिटीनं सप्लिमेंटरीज बंद करून टाकले. ते काहीतरी पेजेस दे, एवढ्या याच्यात तुमचं झालं पाहिजे. पण त्या वर्षी कसं ट्रान्झिशन होतं ना, की बा सप्लिमेंटरी आपण बंद करणार आहोत, तर बा मुलांना ट्रान्झिशन आहे हे, तर ह्या वर्षी देऊन देऊ. तर त्यांची ते एवढी जे आहे ना, म्हणजे पहिली ते एक तेवढीच मोठी आहे. आता ते सप्लिमेंटरी बंद केली, तर मग आता बा हे ट्रान्झिशनचं वर्ष आहे, तर बा त्यांना हे जे मोठी आहे ते डबल लावा. तर तसे माझे 2-2 लागे, म्हणजे जे मोठीच राही ना ते 2 लागे त्या वर्षी. म्हणजे फोर्थ सेमिस्टरमध्ये आलेलं होतं वाटते ते. आणि थर्ड सेमिस्टरमध्ये तर मग सप्लिमेंटरी आपली 5 मिनिटं सप्लिमेंटरी असं चालू राहायचं. मेजरमेंटचा पेपर एवढा बेकार आला त्या वर्षी, म्हणजे जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स होते ते होतेच नाही, दुसरेच काही म्हणजे वेगळेच क्वेश्चन्स आले होते. तरी पण त्याला एवढं लिहून टाकलं मी की म्हणजे असं अनरिलेटेड नाही लिहिलं, थोडंसं लिहिलंही असेल, पण बऱ्यापैकी कन्सेप्ट वगैरे वाचून वगैरे एकदम खतम करून टाकलं. आणि मग फायनली म्हणजे एकदम चांगला अभ्यास केला आणि फायनली रिझल्ट आला. तर त्यावाल्या वर्षी म्हणजे सेकंड इयरला 9च्या वरती कोणालाच पॉइंटर नाही क्लासमध्ये. आणि माझं ते दोन्ही सेमिस्टरमध्ये 9च्या वरती पॉइंटर. आणि मग ते जे पर्सेंटेज वाईज 80च्या वरती पर्सेंटेज होते, आणि बाकी मुलांचे 80च्या खाली नाही, 75च्या खाली, किंवा मग 75 असेल म्हणा, 75च्या खाली बाकी सगळे. म्हणजे जो सेकंड टॉपर होता ते 75च्या खाली, आणि मी 80च्या वरती. तर मॅडमनं तेव्हा तारीफ पण केली होती की पूर्ण क्लासेसमधून फक्त एकच विद्यार्थी आहे ज्यानं 9च्या वरती पॉइंटर घेतला, किंवा मग 80%च्या वरती घेतला, आणि सेकंड जो नंबरचा आहे तो कितीतरी मागा आहे याच्यापेक्षा. तर मग ते कसं, आता मी ते अचीव कसं करू शकलो, कारण की मी स्वतःचा निर्धार बनवला होता की हा पॉइंटर मला आणायचा आहे, ठीक आहे. आणि मग मी त्याच्यानुसार परिश्रम पण घेतले किंवा हार्डवर्क पण केलं तेवढं अचीव करण्यासाठी. माझे खूप सारे रफ वर्क वगैरे, ते प्रश्न लिहून पाहणं, त्याच्यामुळे एवढे बुक्स पण भरून जायचे, नोटबुक्स किंवा रफ बुक्स. तर तेवढं मेहनत करून मग ते मी अचीव केलेलं होतं. तर मग ते डिपेंड करते की आता पुढचं तुम्हाला सांगत आहे, तुम्ही प्रिपरेशन करत आहे एक्झामचं, आणि तुमचा जो मित्राचं झालं नाही आहे तो तुम्हाला सांगून आला आता होत नाही, कॉम्पिटिशन एवढं आहे, कसं करणार, एवढेच मार्क्स येतात. मग कसं ते तुम्हालाही लो फील होते. पण तुम्हाला निर्धार करायचा आहे, याचे व्ह्यूज वेगळे आहे, याचं वाला बॅकग्राऊंड वेगळा आहे, या अभ्यास किती करतो, आणि याचं सिलेक्शन झालं आहे का, या सगळ्या गोष्टीवर तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. मग त्याचे व्ह्यूज तुमचे व्ह्यूज नसले पाहिजे, तुमचं व्ह्यूज असला पाहिजे का नाही हे होते, हे मी करणार आणि करून दाखवणार, आणि मग त्याच्याकडे अप्रोच करायचा. मग तोही म्हणणार अरे याचं तर झालं, मी पण करू शकतो. म्हणजे त्याला तुम्हाला पण मोटिवेशन येणार नाही की मग तर ते ओढणारे तर तुम्हाला खूप सारे भेटणार आहे. तर त्या दिवशी जर मी निर्धार नसता केला तर मग माझाही तो 8च्या खालीच पॉइंटर आला असता, आणि युग तो 8च्या खालीच राहिला असता, समजलं. म्हणजे करू शकत होते माझे मागचे पण सांगत आहे जस्ट एक्झाम्पल. तर जसं त्यानं म्हटलं, मी तेव्हा तर काउंटर नाही दिलं तिला की मी करून दाखवणार, पण मी नंतर करून दाखवला. आणि मग काही दिवसानं मग जेव्हा तो भेटला, किंवा मग आम्ही डबल गेलो, माझा रिझल्ट वगैरे आल्यावर, मग डबल त्या म्हणजे त्या जे लागलेलं होतं बोर्ड वगैरे, त्याच्यावर जे पॉइंटर होते, तिथं आम्ही डबल उभं राहिलो. आणि त्यावेळेस मग मी त्याला सांगितलं की नाही, 8च्या काय 9च्या वरतं पण आपला पॉइंटर येऊ शकते. आणि तो मला म्हणाला पण की नाही येऊ शकते यार, तू करून दाखवला म्हणे, हे पॉइंटर येऊ शकते म्हणे. तर मग तसं राहते, माणसाचे विचार आणि जे राहते आपल्याविषयी ते बदलतात केव्हा, जेव्हा आपण त्याला करून दाखवतो की नाही तू जे बोलत आहे ते चुकीचं आहे, हे पण होऊ शकते. तसंच तुम्हाला पण करायचं आहे. तुम्ही जे पण एक्झाम प्रिपेअर करत आहे त्याला सोडू नका मधात. तुम्ही सोडले तर तुमचे व्ह्यूज त्याच्यासारखेच होऊन जाणार ना. तर तुम्हाला ते करून दाखवायचं आहे, म्हणजे त्याचे व्ह्यूज तुमच्यासारखे झाले पाहिजे, ना की तुमचे व्ह्यूज त्याच्यासारखे झाले पाहिजे. तर हाच होता गोष्टीचा सार, की जो पण तुम्ही डिसिजन घेतला आहे, जे पण तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची आहे, ते तुम्ही क्रॅक करूनच दाखवा. नाही तर मग तुमचे व्ह्यूज त्यांचे व्ह्यूज बनून जाणार, आणि मग तुम्ही पण त्यांच्यासारखे विचार करायला लागणार. तर गोष्टी काहीच कठीण नाही आहे, आणि स्टेट लेवलच्या एक्झाम काढणं फार सोपी आहे. इव्हन तो PSU पण एक्झाम काढणं फार सोपी आहे. तर तुम्ही त्या दृष्टीने विचार करा, तुमचा जो टाइम आहे त्याला परफेक्टली मॅनेज करा. तुमची जे थिंकिंग आहे ते तशी ठेवा, जेणेकरून तुम्हाला अल्टिमेट जे तुमचं एम आहे ते तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही ते साध्य करा. आय होप हा थोडासा पण चांगला आणि मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला भेटलेला असेल. इन केस तुमचं सिलेक्शन आता मागील एक्झाममध्ये नाही झालं तरी या 2025 मध्ये लवकरात लवकर होईल अशी मी आशा करतो, आणि होणार पण, जर तुम्ही त्या दिशेनं तशा प्रकारचे जर एफर्ट्स घेतले तर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपले 3K जे सबस्क्रायबर आहे ते कंप्लीट करायला पण म्हणजे लवकरात लवकर कंप्लीट करून द्या प्लीज. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.